everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So every day is a special day. आज एक super special day आहे का कारण हे तुम्हाला आय गेस थोड्या वेळ समजेलच. सो येस रचना रेडी होत आहे. मी चाललो आहे आता हॉस्पिटलला. आईची छान पूजा झाली आहे अँड येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. आज खूप एक्साइटिंग डे आहे. फायनली ॲक्च्युली प्लॅन पहिले कॅन्सल झाला, मग नंतर परत कालच एकदम अचानक ठरलं की नाही आता भेटायचंच आहे. सो मी कोणाला भेटणार आहे हे तुम्हाला समजेलच. आणि असं जवळून वगैरे नाही आलेली आहे ती, खूप लांबनं आलेली आहे आणि तुम्ही तिला सगळे ओळखतात, ऑलमोस्ट लोक तिला तुम्ही ओळखतात. युरोपवरनं आलेली आहे ती आणि जेव्हा ती आली तेव्हा येण्याच्या आधीच तिने सांगितलेलं की ह्यावेळेस जेव्हा मी येईल तेव्हा मी तुला नक्की भेटणार आहे. सो प्लॅन सगळं झालं आणि अचानक मग तिचं असं झालं की नाही आता मी नाही भेटू शकत. बट काल परत तिचा मेसेज आला आणि शी वॉज लाईक की नाही आपण भेटायचं आहे आणि आता ती खाली आली आहे. मी खूप एक्सायटेड आहे कारण आजपर्यंत मी फक्त तिच्याशी फोनवर बोलली आहे, आमचं फोनवरच बोलणं झालं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कधी असं पर्सनमध्ये नाही भेटलो, पण आज भेटणार आहोत. सो कोण आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. यू पीपल स्टे ट्यून्ड. कोण कोण असणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजेल. बघा, ही आहे कांचन. फायनली आम्ही भेटलो, फोनच्या बाहेर आलेलो आहोत आम्ही भेटायला. आणि सरप्राईज पॅकेज का आपण इथल्या इथे भेटू शकतो इंडियामध्ये. सरप्राईज पॅकेज कोण आहे? अगं तू पण चालू केलं, मी पण चालू केलं. फायनली सो हॅलो मला एंट्री येऊ द्या मग. हा बाई ये ग बिझनेस स्टाईल मध्ये. अगं तू रिअल मध्ये किती मस्त तुझी हाईट आहे. अरे बापरे, मी पहिल्यांदा जेव्हा कोमलला भेटली, कोमल म्हणते नाही सिरियसली म्हणजे तू ह्याच्या स्क्रीनच्या बाहेर जास्त मोठी दिसते ही हाईटने. हो आईला मी टिंगी वाटते तुझ्या समोर. तुझी हाईट किती आहे? 5'4". हा 5'4", माझी 5'7" आहे आणि तिची 5'3" आहे. अगं थांब जरा ती कष्ट शी इज टेकिंग लॉट्स ऑफ एफर्ट्स टू रिमूव्ह शूज. काय म्हणते कशी आहे? फायनली भेटलो बाबा. किती वर्षाचं फक्त फोनवर 2-3 वर्षापासून आमचं चाललं होतं Exactly. आणि तोच विचार करत होते. आता फक्त सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये आम्हीच दिसणार फोन. प्रत्येकाच्या ब्लॉग मध्ये प्रत्येक जण वेगवेगळे. अच्छा हा तुझा चालू आहे का वरचा? दोघांचं चालू आहे. आणि ही मी आणि अजून चौथी येणार आहे. नाही तिचं तर रिव्हीलच नाही करायचं सध्या. ऑब्विसली मी पण नाही केलंय. जाणार आहे. नाही टाकायचा. नाही टाकायचं. हा चौथं कोण आहे? हा चौथं कोण आहे? आणि ऍक्च्युली आमचं ठरलं होतं आणि आमचं 2-3 वर्षापासून चालू होतं का भेटायचं. मागच्या वेळेस आपलं ठरलं होतं ते कॅन्सल झालं. इतक्या वेळेवर सांगितलं मला मी येत आहे आणि हे कर. मग नंतर माझ्या सगळ्या कामातून फ्री झाली. म्हटलं कोमल तू किती दिवस? मग 2 दिवस. म्हटलं लगेच माझी मी उद्या पॅकिंग करते. हिने कॅन्सल केलं, मला वाईट वाटलं यार. मी आणि धनश्री वॉज सो एक्साइटेड. ऑफकोर्स तुझं ते हा रिझन होता. मी इतकी एक्साइटेड नाही का. मग तिचा सकाळी मला 8 वाजता फोन आला, कोमल असं नाही ऑब्व्हियस आहे असं, कारण की मी तिकडेच येणार होती ना. ठीक आहे रे, वी कॅन अंडरस्टँड. पण नंतर आले ते का म्हटलं असं झालं माझ्या, म्हटलं नाही का मला जायचं. ते म्हटलं मग काय करायचं? ती म्हटलं म्हटलं जाऊया. ठीक आहे म्हटलं जाऊया. म्हटलं मी ओनली कांचन कॅन डू दिस कारण ती नागपूरमध्ये. क्रेडिट मला जाते ह्या सगळ्या गोष्टी. हे घेऊन जा तुझ्या मुलांसाठी. मिळालेली आहे मला फायनली. आपल्याला इथेच लेट होईल. तू फटाफट वॉशरूमला. कॉलवर बोलले तू केव्हा येतेस हो भेटू ना आपण. तू ये करता आम्ही ताडोबाला येता पण राहून गेलो. ताडोबाला तू अमरावतीला ये म्हणजे आपण ताडोबाला जाऊ, नाहीतर मग आपण पेंचला जाऊ. मग ती बोलली की तू इथे ये मी तुला मुंबई फिरवते. शेवटी कोमलमुळे होईल. कोमलमुळे आपली भेट होतीये. ते मॅटर नाही करत आपल्याला. एक हे ना ग माही, ही तुझ्या बरोबर आली आहे. मुलगी आहे माझी ती. अरे ही तुझी मुलगी आहे? तू हिची मुलगी आहेस? अरे हिची मुलगी. अगं ती व्हिडिओ मध्ये ही पण किती वेगळी दिसते. तू मोठी दिसायला लागली अचानक. बहिणी दिसतात ते. मोठी बहिणी मोठी दिसायला लागली. अगं कोण बोलेल तुझी मुलगी आहे? अगं काय स्टार्टिंगला कोण वाटली? कोण आहे ती? नाही मी बोली फ्रेंड असेल.
मी बोलले यार हे किती छळते तुझी आई तुला व्हिडिओ साठी. इतकं भडकवलं तिला माझ्या खिला एवढी शॉपिंग केली ना बिनधास्त जेवढी शॉपिंग इतकं भडकवलं. आता तर सी तू पुण्यात होती, पुणा इज डिफरंट. आता तर तू मुंबईत आहे, अजून लूट और लूट तू. भडकवलं तिने. मम्मीला हे मागायचं, बर्थडेला ते मागायचं, असं करायचं, हे घेऊन मागायचं. तिला म्हणायचं की तू एवढं गोल्ड घेतलं का, मला तेवढंच. मला असं वाटतं कोमल फक्त हीच दिसणार आहे आणि आपण सगळे मोबाईल बरोबर दिसणार. ही बघ ना. आता तिकडे गेल्यावर ना तिच्या हातात मोबाईल दे आणि सरळ सांग तूच, इट्स युअर जॉब. आतापर्यंत फक्त आपण एकमेकांना व्हिडिओ मध्ये, आता तुम्ही माहित नाही, आता तुम्हाला वेळ मिळतो नाही मिळत, पण आम्ही तुम्हाला बघतो व्हिडिओ मध्ये. छान वाटलं आलात तुम्ही. किती Surprise बोलते, बोलूनच देत नाही आम्हाला. खरंच आतापर्यंत मीच बोलत होती, आता तुम्ही बोला. म्हणजे किती आता तू येणार कॅमेरामध्ये येणार आहे. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान, मस्त. आम्ही डिसाईड केलं होतं तुम्ही भेटायचं. तुम्ही आधी बोलला असता तर मस्त रचनाने काहीतरी छान नाश्ता Exactly. केला मी असता. त्यांना मगाशीच म्हणली की तुम्ही वरती आहे, मी छान नाश्ता. माझ्या वहिनीने बनवून ठेवला होता, मग आम्ही निघून आलो करून. मी नाहीतर लवकरच तुला सरळ सांगितलं असतं आम्ही, तू बनवून ठेव. आम्हाला माहिती आहे तू कशी. हा, तेच आणि ना, ते काही टेन्शन नाही. सनी हिची मुलगी आहे वाटते का? बघितलं माझ्यासाठी. सिस्टर्स वाटतं. अरे वा, हे तू इकडनं सगळी कॉम्प्लिमेंट घेऊन जा आमच्याकडे. हे कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. सगळी कॉम्प्लिमेंट तेच तर. आणि आता मी हिला कॉम्प्लिमेंट हेच देत आहे की किती छान आता तू मेंटेन केलं. खूप छान. खूप मस्त Slim झाली. तरी आता परत आणखी Diet. आणखी येणार आहे. वेट गेन केलेलं आहे. आता परत तिने तुम्ही डाएट मला खूप केली. दिवसानंतर बघतायत ना. हं. मी आता सध्या खूप खातीये खरं. नाही तर गं, त्याला असं वाटतं की माझं वेट गेन झालेलं आहे. हा. आणि मध्ये तू ड्रेस मध्ये तर आणखीच माहोल करून टाकला होता हिने, तर बॉम्ब दिसत होती पूर्ण. त्या red dress ला झालीस ना तू माझ्यावर. व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन्स डे ला होतं वाटतं ते look मी create सकाळी केलं. 7:15 निघाले आणि हिला निघेपर्यंत 8:30 पूर्ण. बाई 8:30 धमकी दिली मला लिटरली. मी जाते सॅन्डल घालते म्हणे तू ये मागे मागे. ऑलरेडी किती वेट करत होता तो. 30 मिनिट्स ऑलरेडी झाले होते. गेला आता तो. गेला. हा, पण मग तू आहे ना आमची ड्रायव्हर. चला आपलं मध्येच आहे लग्न. चाल मी सिंदूरच लावते. हे कालाचा घरी तर तसं मी बाहेर देणार होतो. थँक्यू. खूप सुंदर आहे. खूप मस्त. तिला तिकडे Useful. आणि जेव्हा व्हिडिओ मध्ये ना आम्हाला हे ते हे हे तुमच्या इकडचंच आहे का? अमरावतीचं काय आहे हे? प्रोडक्शन. तर रचनाने दिलेला आहे, हळदी कुंकू केलेला आहे आणि सुंदर असे गिफ्ट दिलेले आहे. जेव्हा मी वापरणार ना तेव्हा मग मी मेन्शन करणार रचना बघ मी वापरते. तसं ब्लॉग मध्ये दिसणारच आहे आम्ही हा. सगळेजण वापरताना. हो. पण त्यांनी खूप छान दिलं हे. हो. असं काहीतरी युनिक. मस्त. चला आता मला आम्ही जवळून नंतर दाखवते. 5 मिनिटात निघतो आम्ही. बस. दिवसभराचं जे काय असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करू. हा ए बिचारीचा मोबाईल घे, मोबाईल घे. हे तुझ्यासाठी. हे भगवान. हॅपी झाली. बघ तुझ्या मम्माने नाही दिलं, मावशीने दिलं. मावशीने दिलं. अरे हे तुझं अशी सुरुवात आहे. सुरुवात मुंबईमध्ये आली ना, आता इकडे बिल पडायचं बाकी आहे. भांडणं लावूनच राहणार आहे त्या. सगळ्या भांडणं लावूनच राहणार आहे. चलो एन्जॉय मस्त. मी टाइम स्पेंड करा. ओके. Yes, bye. आणि लवकर तुम्ही Yes, जा. नक्कीच. आमचा जर झाला नाही तर घरात तर फोटो काढायला आपण एकच तिथे काढला. काढला चौघांचा. सतत मीच चालवते ना आणि आता अच्छा. नाही खूप आहे ना. मी पण जेव्हा तिकडे कार जेव्हा आपण लायसन्स घेतो ना इतकं तो कॉन्फिडन्स लेवल ते एक वेगळाच असतो. हा ते स्वतःला. अगं, तेच ना. इयर कप वगैरे ट्रेडिशनल आता आले एकदम असं आणि सगळ्या अप्सरा उतरल्यात घाटकोपर मध्ये. अजून एक अप्सरा यायची आहे, ती आमची वाट बघती. बापरे किती आपण हे केलेलं आहे. कोण आहे? आहे. जयपूर ज्वेलरीमध्ये असेल की नाही डाऊट, पण एकदा चेक कर. सो इथे मस्त फ्ली मार्केट लागलेलं आहे आणि महाराष्ट्रीयन टिपिकल ज्वेलरी नसणार. हे ऑरा ॲक्सेसरीज आहे. हे इकडचं आहे अगं, काय म्हणतात ते
काश्मीरी आजकाल ते जास्त ट्रेंड आहे इकडे. त्यातच बघितलं ती. संपला चला आता इकडनं चला. इथेच म्हणते ना ती. ती फॅब इंडियामध्येच बोलली पण ती फॅब इंडियाला नाहीये, ती विवो मध्ये आहे. अच्छा विवो कुठे आहे मग आता? तो तिथे होता ना क्रॉक्सच्या बाजूला. ही आहे ती चौथी. हे, बायकांचं म्हणजे काय बोलावं. होती आम्हाला भेटणार होती धनश्री. जी भेटणार होती जिची आम्ही हाईप करून खूप गप्पा मारतो पण आज पहिल्यांदा भेटलो. माझा मोबाईल गेलाय कामात. हा मोबाईल आहे. मला शेअर करा, मला क्लिप शेअर करा. पण मग तू मोबाईल काय सोडून आली तिकडे? ते आता पर्चेसिंग करतात तर ते ॲपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होते पर्चेस करताना, म्हणून मग ते म्हणजे मी झाले की हा बोलवतो तोपर्यंत म्हटलं छान दिसतेस तू पण. तुम्ही सगळ्या बोललो. म्हणजे तू पण बोलली ना का आम्ही तर दिसतोच आहोत. अगं ती तू पण बोलली त्याला तर लक्षात नाही. आम्ही पण होती पण. शॉपिंग पण इथे मी अगं तिला शॉपिंग करायची. शॉपिंग मीन्स इथे ते ज्वेलरी नाही मिळणार. वरती अजून एक असते, काय म्हणतात त्याला, स्टॉल लागतात ना त्यांना. ते पाहिले आम्ही फ्ली मार्केटमध्ये ना, पण ते जयपूर आणि ह्याचे आहेत, ते आपलं ट्रेडिशनल नाही आहे तिथे. अच्छा म्हणजे तिला ते हा ते तिला प्रॉपर दादरलाच मिळेल. तर माझं असं म्हणणं होतं की इकडचं तिला एकदा फेरी मारू दे, वाइंड अप करू, आपण लंच करू आणि निघूया. आणि आम्हाला लवकर निघायचं. हो लवकर त्यांची ट्रेन पण आहे. ही धनश्री, ही कांचन, ही कोमल. छान वाटलं. इथं चॅलेंज घेतलेलं आहे आणि ही म्हणते मला आईस्क्रीम चालते, म्हणते एक्स्ट्रा तुला. एकावरती एक आईस्क्रीम फ्री देऊन टाकू. फायनली अर्बन तडका डिसाईड केलेलं आहे. वाईब्स आर गुड. टेबल फॉर 5. सो मस्त जेवण झालेलं आहे. आम्ही काही खर्च करणार नाही तिकडे. मला काय प्रॉब्लेम हे बघ तू आमच्या इलाक्यात आली आहे म्हणून आम्ही बिल भरणार आहे. ही तर पहिल्यांदाच मुंबईला आली आहे, बिचारी डाएटवर आहे. धनश्रीने काहीही खाल्लेलं नाहीये. मी खाल्ले, मी हे जेवण करून आले. मी फणसाची भाजी खाऊन आले. मी पहिल्यांदा मुंबईला आलेली म्हणून. ही फर्स्ट टाइम आली मुंबईला. मी पहिल्यांदा म्हणून तुला माहिती. पुण्याला आहे, नागपूर. मग तर तुला तेच सांगत मी अमरावतीवरून आली स्पेशली भेटायला. स्कॅनर अमरावतीवरून आली मी, कारण की सगळेजण आपण भेटलो. दादरच्या नाही तर मग म्हणून तुला म्हणतात चल तू मग ती अजून तयारीत आली असती. सो फायनली आम्ही दादरला पोहोचलो. मला तर काही शॉपिंग करायचीच नव्हती, तू उकसून दिलं माझ्या मुलीला शॉपिंग कर. ए माही बी रेडी, शॉपिंग कर. आणि धनश्री बोलले मी काहीही करणार नाही. एक पण पिशवी हातात दिसली मी काहीच घेणार नाही. आणि जर माझ्या हातात पिशवी दिसली तर ती पिशवी तुम्हाला नाही दिसली तर तुमच्या सगळ्यांच्या शॉपिंग. नाही बघा ही धनश्री हिने नाही म्हटलं होतं की मी काहीच शॉपिंग करणार नाही आणि ती शॉपिंग करत आहे. ती घेत नाही. हा फक्त बघते ती तू नव्हे का. आणि ही थोड्या वेळापूर्वी तिने बोलली होती. हा फक्त ती बघत आहे. फक्त बघतेस ना. अजून सांगू शकत नाही. अगं मी तेच माझ्या व्हिडिओमध्ये तेच सांगते ना, समजावून लोकांना की कसं मॅच करू शकता तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या कपड्यांसोबत. बरोबर आणि बजेट पण कशी व्हायला पाहिजे तुमची. बरोबर. म्हणून ती मुंबईला आली बचत करायला. काय बरोबर एक त्याला सूट होईल ना.
सो धनश्री ताईला शेवटी फायनली भूक लागलेली आहे. तिला भूक लागली आहे, मला पण भूक लागली. थंड प्यायचं तू थंड पी ना मग. आणि मग मस्त काहीतरी, मला मस्त काहीतरी खायचं. मस्त मला काहीतरी खायचं, इडली किंवा डोसा किंवा मेदूवडा. मसाले डोसा आहेत. आपण काय करूया, वेगवेगळं मागूया आणि शेअर करूया, म्हणजे सगळे क्युझिन्स खाता येईल. मिसळ पाव मारेल तुला मी. मिसळ पाव का कोल्हापूरची? हे आहे बघ मिसळ. माझ्या नवऱ्यासारखे रे, जिथे जा तुझं मिसळ पाव खाते. सो फायनली आम्ही भेटलो. आमचं एवढं हिने ॲक्च्युली सुरुवात केली की भेटायचं आहे. ते मध्ये थोडंसं गडबडलं, मग हिने इनिशिएटिव्ह घेतलं. बेस्ट पार्ट वॉज की आम्ही सगळे वेगवेगळ्या रिजनमधले आज एकत्र भेटलो. चौथी कोण शेवटपर्यंत चौथी. येस, सो खूप धमाल आली. कोमलला आता आम्ही कधी भेटू माहीत नाही, पण आम्ही खूप सारे प्लॅन्स केले. लेट्स सी कसं होतं. आणि ऑफकोर्स थँक्स टू माही. व्हिडिओ शूट करत होते. चलो केले असते भेटू लवकर. खूप मस्त वाटतं. म्हणजे आपण नेहमी असं भेटलोय कधीतरी कुठला तरी व्हिडिओ कॉल किंवा याच्यावरती, पण पहिल्यांदाच भेटणार. हिचं पण अच्छा आणि अजिबात असं वाटलं नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटतो. बडबडच करत आलो. त्यातली ही आमची चॅटल बॉक्स आहे. कंटिन्यूअस अमरावती फिरून आलो आम्ही. अगदी ताडोबामध्ये पण ताडोबा फिरून आलेला आहे. फक्त आता जाऊन बघणं बाकी आहे. फक्त आपण मध्येच घुसली. नाही ग, मला छान असं गिफ्ट दिलेलं आहे. आणि दोघींची भांडणं चालली आहेत की कोणी गिफ्ट द्यावं, असं भांडणं झालेली आहेत. मी बोलली की नको, पण नाही एकदा बोलली तर सोडून दिलं विषय. घालून दाखवेल की आता घरी गेल्यानंतर. येस, आणि मी कांचनला टॅग करेन. त्यांना ते सगळीकडे फिरतात. सनी म्हणजे दिवाळी. हे नागपूर आणि युरोपला थोडा त्रास होईल आणि हीटची सवय नाही आपल्या खूप जास्त. छान वाटलं भेटून तुम्हाला. मला कसं तरी झालं. नाही आम्हाला सवय आहे सगळ्या गोष्टी. खाली सोडून आली. आणि त्याला कन्व्हिन्स तो विचारेल किती पैसे झाले, की तो म्हणून कॅन्सल करा, तर कॅन्सल करून मग ती ट्रिप कंटिन्यू करा. कळलं का? बाय. पोचल्यावर कळव.